प्लीज प्लीज तुम्ही सगळ्यांनी ऐकून घ्या. अहो आतापर्यंत आम्ही तेच करत आलोय ना. चौकशी करण्यासाठी आम्ही इकडे येणार, मग तुम्ही तुमचा तपास किती व्यवस्थित चालला हे आम्हाला सांगणार. मग त्यावर आमचं समाधान होत नाही हे लक्षात आलं की इतर केसेस किती महत्वाचे आहेत ते सांगणार. आणि शेवटी काय, आम्ही आमच्या माणसांवर लक्ष दिलं नाही हेच तुम्ही आम्हाला सांगणार, आमची चूक काढणार आणि आम्हाला पाठवून देणार. बस. पण आमची मुलं कुठे आहेत, त्यांचं पुढे काय झालं याची कालही तुम्हाला माहिती नव्हती आणि आजही नसणार आहे. मी तुम्हाला याआधीही सांगितलंय आणि आत्ताही सांगते, माझ्या भावाला मानसिक आजार आहे. त्याच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं ना तर त्याला जबाबदार तुम्ही असणार. तुम्ही असा आरडाओरडा करून आणि आमच्यावर आरोप करून काहीही होणार नाहीये. आम्ही आमच्याकडून तपास कामात कुठेही कमी पडलेलो नाहीये. आम्ही आमच्या पद्धतीने आजही तपास करतोय. मग माझी बायको का नाही सापडली तुम्हाला अजून? सापडणार, सगळे सापडणार, पण प्लीज थोडा वेळ द्या आम्हाला. आम्ही आमचं काम करतोय. सांगा ना हे मला माहिती नाही, मी बायकोला घेतलं. कोण हणम्या? हणम्या माझा पोरगा. हा आबा त्याचा फोटो. तो जर आजच्या आज नाही ना सापडला तर तुमचं काय खरं नाही. म्या इथंच उपाशी बसन. आणि माझा पोरगा जोपर्यंत मिळत नाही ना तोपर्यंत म्या भाकर बी तोडणार नाही. अहो तुम्ही तरी आता आम्हाला समजून घ्या. समजून घ्या काय समजून घ्या? गेले कित्येक दिवस माझं पोरग मला भेटलेलं नाही, त्याचा फोन नाही. आणि आम्ही फोन केला तर त्याचा फोन लागत नाही. सेम प्रॉब्लेम आम्ही फेस करतोय. नाही काय तो सोक्षमोक्ष आज लागलाच पाहिजे. आज काय ते झालंच पाहिजे. माझं पोरग सापडत नाही म्हणजे काय? अहो गेलं कुठं मग? हो बरोबर आहे. सगळेजण म्हणताय ना तुम्ही काहीच करत नाहीये. आमची मुलं गेली कुठं? आम्हाला माझा पोरग सापडलं पाहिजे. एक मिनिट सर बोला. सर, ह्यांची मुलं ज्या टोल नाक्यावरून पास झाली तिथे सीसीटीव्ही फुटेज आपल्याला मिळाले आहेत. नक्कीच आपल्याला काहीतरी क्लू मिळू शकतो. मी म्हटलं होतं ना आमच्या पद्धतीने आमचा तपास सुरू आहे म्हणून. मी आत्ताच हे फुटेज चेक करतो. हो जर बाजूला. तुम्हाला साईडला बसायला सांगितलंय ना. हो मला बी बघू दे की ते. अहो पुरावा आहे तो, असा कोणालाही पाहता येत नाही. त्यात पोरग आहे माझं, मला बघायचंय. अरे गेल्या कित्येक दिवसात पोराचा चेहरा बघितलेला नाही मी. हो प्लीज जरा शांत राहाल का? आम्हाला आमचं काम करू द्या. ग्रेट जॉब. आता पुढच्या टोल नाक्याचे फुटेज दाखवा. नाही सर, या टोल नाक्यावरून त्यांच्या गाडीची एक्झिट मिळत नाही. याचा अर्थ असा की त्यांच्या गाड्या इथे आलेल्याच नाहीत. बरोबर बोलताय. याचा अर्थ या दोन टोल नाक्याच्या मध्ये कुठल्या तरी आडमार्गाला ते गेले असावेत. आम्ही निघतोय. तुमच्यापैकी ज्यांना शक्य असेल त्यांनी आमच्याबरोबर चला. तुम्ही नाही पण बोलला असताना तरी बी मी येणार होतो. मी पण येणारच आहे. हो मी पण येते. ताई तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही सगळेच त्यांना शोधायला जातोय. तुम्ही आता आधी घरी जा. आम्ही परत आल्यानंतर तुम्हाला फोन करून सगळे अपडेट देतो. नाही मी नाही जाणार. मी पण येणार तुमच्या बरोबर. मी पण येणार सायलीला शोधायला. मी नाही जाणार, मी येणार तुमच्या बरोबर. ताई अजून मेन लोकेशन ट्रेस झालेलं नाहीये. हे बघा तिकडे गेल्यावर किती वेळ लागेल काही सांगता येणार नाहीये. दगदग होणार आणि शिवाय तुम्हालाही त्रास होऊ शकतो. नाही माझं आज जे काय व्हायचंय ते होऊ देत, पण आज मी सायलीला शोधल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत मला चैन नाही पडणार. मी येणार. ठीक आहे. ऑल द गाडी काढा.
कुठात कुठात सगळे ताबडतोब इकडे या. रात्रीच्या अंधारात पोलिसावरती हात टाकायची मजल गेली काय तुमची? आता हल्ला काय असतो ना ते दाखवतो तुम्हाला. कुठे लपून बसलायत या लवकर. शेवटचं सांगतोय मी 10 मोजेपर्यंत इथे यायला पाहिजेत तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे काय झालंय काय? घराला आग लावली तर बोंबालतोय कोण? टाकीनं जो सलपाटून तुम्ही आहे साहेब. मना वाटला. तुला जे वाटलं ना ते आता तुझ्याकडेच राहू दे. माझ्या सगळ्या पोरांकडे बघणार आहे मी. काय झालंय साहेब? अरे वा एवढा भोळेपणा. आता काय झालं हे मीच सांगायचं का तुला? कळणार बाळा कळणार. तुला आठवत नसेल तर मला सांगावंच लागणार. त्याआधी बोला मॅडम. परवा रात्री कुठे होतात? बोला मॅडम. निदान तुम्ही तरी बोला. तुम्हाला मध्ये मध्ये बोलायची सवय आहे. आता तरी बोला. आता उत्साह दाखवा. हा परवा रात्री कुठे होतात? लोखंडे साहेब तुम्हीच आम्हाला सांगितलं होतं ना की कोणीच कुठे जायचं नाही. मग आम्ही कशाला कुठे जाणार ना. आम्ही सगळे इथेच होतो रिसॉर्टमध्ये. काय विकी बोल ना. नक्की इथेच होता? परवा रात्री माझ्यावर म्हणजे साक्षात लोखंडेवर हल्ला झालाय. ही पट्टी दिसते? नीट बघा. त्या जंगलात तुमच्याशिवाय कोणीच नाहीये. मग माझ्यावर हल्ला कोणी केला सांगा सांगा. सतेज नाव आहे ना तुझं? इथे आल्यापासून बघतोय या पोरांच्यात तर फक्त मस्तीच आहे. तुझ्या अंगात जास्त चरबी आहे. जे करायला नाही पाहिजे ना तेच नेमकं तू करतोस. माझ्यावर हल्ला तूच केला होतास ना? साहेब तुमचा काहीतरी गैरसमज झालाय साहेब नाही का? सध्या असं काही करणं शक्यच नाहीये. मग नक्की तूच असणार. आणि तू रे तू केला होतास का? मला तुमच्या तिघांवर संशय. पण हा असं काही करेल असं वाटत नाही. पाप्याचं पितर येते याच्या हातून साधी मुंगी पण मारली जाणार नाही. आणि हा मँड्या हा मँडे एवढी डेअरिंग करेल असं वाटत नाहीये. आजपासून तुमच्या तिघांचा काउंटडाऊन सुरू. आजपासून 24 तास माझी नजर तुमच्यावर असणार आहे. काय सांगितलं ते लक्षात येत आहे ना? डिलिव्हरीचे वेध लागले असतील तुला. काळजी करू नको. तुझी डिलिव्हरी इथेच होईल. आणि तुझ्या बाळाचा पहिला वाढदिवस सुद्धा
चला. सोने तुला सोन्याची माल देईन, हातामध्ये मनवटी घड्याळ देईन, नायलांची साडी देतो गोल गोल. एवढ्या हलवाजात मला हाक मारता म्हणजे नक्की तुम्हाला काहीतरी आयडिया विचारायची असणार. पण मी काय सांगणार नाही. आता तुम्ही म्हणाल का बाबूराव भाव खातो म्हणून, तसं काय नाही हो. मला सांगा, त्या लोखंडीच्या टालक्यात मला न विचारता तुम्ही मारलं. मला विचारलं होता काय? आता मला काय विचारायचं नाही. ऐक ना, मला लोखंडीबद्दल नाही बोलायचंय. मग विषय काय? मी तुला एक काम सांगितलं होतं, ते केलंस का तू? मला तुम्ही काम सांगितलं होता? आठव आठव. हा, आठवलं आठवलं. आता थांबा. ठीक आहे. हे काय आहे बाबूराव? खाली ना माती. दे पटकन दे. हा, काय देतोय? अहो तुमचाच काम झालाय म्हणून तुम्ही खिशात हात घातला होता ना. हे बघा, तुम्हाला तोंडाव नाही म्हणणारे बाबूराव कोणाच्या बापाला भीत नाही. पण काय झालं, कामाच्या गडबडीत ना काय केलं ना, हा उलटा पडलं होती. भेटला भेटला भेटला. दे पटकन दे. हे मना तुम्ही सांगितलेली वस्तू आहे. हे चालतील ना नक्की? आंधीवंदी चालू होते म्हणजे नक्की चालू असणार ते. हा, आता किती वेळ चालणार ते मला माहित आहे. आणि शेवटचे जो आता किती बी पैसे द्या, पण परत काय ह्यात बॅटर तुम्हाला भेटणार नाही. हळू. काय मिळणार? ठीक आहे. हा, सोने तुला सोन्याची माल देईन. ए अगं रोहिणी, काय झालं? ए रोहिणी, तू का अशी रडायलीस? नाही, काही नाही. असं कसं काय नाही? बघ, काहीतरी झालंय. सांगशील काय झालंय? रोहिणी, तुला कोणी काय बोललंय का? लोखंडे, तो लोखंडे माझ्या बाळाबद्दल कसं बोलला पाहिलंच ना. आणि माझ्या बाळाला मला इथे जन्म द्यायचा नाहीये रे. ए रोहिणी, तू येडी आहे का? त्या लोखंडेचं काय एवढं मनावर घेते? तो लोखंडे म्हणला म्हणून होतंय का सगळं? तो लोखंडे पण ना कवा कवा काय पण बडबडतो येड्यासारखा. तो याआधी पण कमी गोष्टी बोललाय का? पण तो माझ्या बाळाबद्दल असं कधीच बोलला नव्हता. तो आत्ताच कसा असं बोलला? हे आपण खरंच इथून सुटणार नाही का रे? असं काही होणार नाही. जसं आपण सगळेच इकडनं बाहेर पडायला धडपडतोय ना, तसं आपल्या घरचे पण आपल्याला शोधत असतील आणि कदाचित तेच आपल्याला इकडनं घेऊन जातील. बरं ऐक, ए रोहिणी, काम कर, तुझ्या नवऱ्याचा मला नंबर दे, बघू बाहेर रेंज मिळतं का कुठे. 9 ए रोहिणी, नवऱ्याचा नंबर दे मला, बघू त्याला कसा कॉन्टॅक्ट करता येतोय सांग. त्याचा जुना नंबर बंद आहे. हो का? बरं मग नवीन नंबर सांग. नाही, नवीन नंबर नेमका मला पाठ नाहीये. म्हणजे मी सेव्ह करूनच घेणार होते, पण इथे येताना खूप गडबड झाली ना, त्यामुळे घेता नाही आला. बरं ऐक, तू काळजी करू नकोस रोहिणी, मी आहे ना. हे बघ, तुला इकडनं कसं बी करून सुखरूप बाहेर काढणं ही आता माझी जिम्मेदारी राहील. थँक्स अण्म्या. नाही म्हणजे आपण सगळेच इथे अडकलोय आणि तरी तू माझी एवढी काळजी करतोयस, बरं वाटलं. थँक्यू. हाय अगे, हेडे का थँक्स काय?
बरं ऐक, मी तुला म्हणल्याप्रमाणे कामाला लागतो, बघतो बाहेर फोन लागतो का, रेंज मिळते का बघतो. एकदा माझ्या बापूला म्हणजे माझ्या बापाला फोन लागला की नाही की बघ, तोच आपल्याला इकडनं बाहेर काढन बघ. चल मी जरा बाहेर रेंज बघतो, तू काळजी घे. आलोच. एक पण कांडी नाही गाड्या, काय करायचं बघू. इथं पुढं बघूया. बापूला फोन लागला पाहिजे. बापू ये ना भावा, कुठं मिळन रेंज, कुठं तिकडं टेकाडावर गावाला बहुतेक. चला वर जाऊया, तिकडं टेकाडावर जाऊया. चला चला. जरा अंगाचे भास झाला असेल. गाड्यांचा आवाज. बापू